मी आज तुम्हाला नवीन पद्धतीची खिचडी कशी करायची ते सांगत आहे। मी चिरलेली गोबी घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, एक आलू घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि कुटलेला लसूण घेतलेला आहे आणि मटकी आणि हे आहे शेंगदाणे। खिचडीमध्ये मटकी टाकल्यास खिचडीला चव खूप छान येते। आणि हे घेतलेली मी मुगाची डाळ आणि तांदूळ। आता आपण खिचडीला फोडणी टाकत आहोत। हे बघा कुकर मध्ये मी टाकलेलं आहे तेल। आता त्यामध्ये टाकायची मोहरी। मोहरी बघा आपली किती छान झाली। आता आपण टाकणार आहोत कांदा। हे बघा कांदा, हे बघा आपला कांदा छान भाजलेला आहे। आता लसूणची पेस्ट टाकायची। हे बघा लसूण टाकलेला आहे। आता आपण लसूण छान परतून घ्यायचा। आता आपण यामध्ये मसाले टाकत आहोत। हे बघा हे मी मसाले टाकलेले आहे। आता मसाले छान परतून घ्यायचे। मसाले आपले छान झालेले आहे। आता टोमॅटो, गोबी आणि बटाटा टाकायचा। हे बघा बटाटा, टोमॅटो, गोबी टाकलेली आहे। आता मटकी आणि शेंगदाणे टाकायचे। मटकी आणि शेंगदाणे खूप छान तेलामध्ये परतून घ्यायचे। हे बघा छान परतून घ्यायचे तेलामध्ये। मटकीने खिचडीला खूप छान चव येते। एक वेळ मटकी टाकून खिचडी नक्की करून बघा। आता टाकायचं चवीनुसार मीठ। हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आणि तांदूळ छान धुवून घ्यायचे आणि मग तांदूळ टाकायचे। तांदूळ, मुगाची डाळ, हे बघा मी छान धुवून घेतलेले तांदूळ आता मी त्यामध्ये टाकत आहे। हे बघा तांदूळाला मी छान हलवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये टाकायचं पाणी आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। हे बघा अशा पद्धतीने आपली खिचडी किती छान तयार झालेली आहे। अशा पद्धतीने खिचडी केल्यास खूप छान लागते। एक वेळ नक्की करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।